बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत ऍक्शन मोडवर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 80 जणांना अधीक्षक कार्यालयात बोलावून तंबी, गुन्हा घडल्यास एमपीडीए हद्दपारी तसंच मकोका अंतर्गत कारवाईचा इशारा। 2024 लोकसभा ते विधानसभा निवडणुकीच्या 5 महिन्यात 39 लाख मतदार कसे वाढले? राहुल गांधींचा सवाल। तर वाढलेलं मतदान भाजपला झाल्याचा दावा। दिल्लीत काँग्रेसचा मोठा पराभव होणार असल्याने राहुल गांधींकडून कव्हर फायरिंग सुरू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला। ईव्हीएम विरोधात 19 फेब्रुवारीला विरोधकांचा लॉंग मार्च। मार्कडवाडी ते शिवाजी पार्क असा पायी लॉंग मार्च निघणार। मविया नेत्यांसह सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार। उत्तम जानकरांची माहिती। कोकणात एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना धक्का। राजन साळवी 10 तारखेला शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार। विश्वसनीय सूत्रांची TV9 मराठीला माहिती। साळवींना विधान परिषद मिळण्याची शक्यता। भाजपने विधानसभेत आपली ताकद दाखवली। एकमत न झाल्यास भाजप स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्र लढणार। मंत्री अतुल सावे यांचं सूचक विधान। लाडकी बहीण योजनेत 5 लाख महिला अपात्र। शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना योजनेतून वगळलं। पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार। मंत्री आदिती तटकरेंची माहिती। सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात दोघांना हायकोर्टाचा दिलासा। संदीप बिश्नोई आणि वासफी खानला जामीन मंजूर। दोघांविरोधात कोणतेही ठोस पुरावे नसल्याचं कोर्टाचं निरीक्षण। सोयाबीन खरेदीचा मोठा गोंधळ। दोनदा मुदतवाढ देऊनही शेतकऱ्यांची सोयाबीन अजून बाकी। सोयाबीन खरेदीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यासाठी राज्याचा केंद्राला प्रस्ताव। आरबीआयचं पतधोरण जाहीर। 25 बेसिस पॉइंट्सने रेपो रेटच्या दरात कपात। कर्जाचा हप्ता कमी होणार। कर्जदारांना दिलासा।